थंडीत सगळ्याच भाज्या स्वस्त होतात, पण मी काय केलं, आज मेथी आठवड्याला असतेच घरामध्ये. मग थोडी मेथी, साबुदाणा आणि बटाट्याची ना भजी बनवून घेतली गरम गरम, जी की खूपच टेस्टी झाली होती. आणि हे आप्पे आहेत, थोडकेच होते, कारण की पीठ ना आठवड्याचं मी करून ठेवते, तर थोडंसं पीठ उरलं होतं इडलीचं. मग आप्पे करून घेतले. त्याचबरोबर जेवणामध्ये आहे डाळ, 2 भाज्या, पापडीची आणि लाल माठाची. देवपूजा वगैरे केली, घरातलं आवरून मी निघाली माझ्या ऑफिसला. संध्याकाळचं रुटीन शेअर करते. संध्याकाळी आल्यानंतर ना शेवग्याच्या शेंगाचा सूप बनवते. तर शेवग्याला आधी सर्व बाजूनी शिरा काढून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये 1 मिरची, 4-5 लसणीच्या पाकळ्या, आलं, कोथिंबीरचे देठ आणि कांदा ह्यांना व्यवस्थितपणे पाणी टाकून आणि मीठ टाकून 3-4 शिट्ट्या करून घेतल्या. 3-4 शिट्ट्या झाल्यानंतर जे पाणी आहे ते फेकून द्यायचं नाही. बॉईल केलेला शेवगा त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून एक वाटण करून घ्यायचं. त्याला ना गाळायचं आहे व्यवस्थितपणे आणि गाळल्यानंतर त्याला ना चवीनुसार मीठ, काळी मिरी आणि जिरे पावडर टाकायचे, उकळी आणायची. कधी थंडीमध्ये तुम्ही सुद्धा बनवा आणि आनंद घ्या सूपचा. चला बाय, टेक केअर. एवढा हेल्दी आहे, लिंबू पिळला